आपल्या सोबत सध्या अंजली दमानिया सुद्धा आहेत फोन लाईनवरनं। अंजलीजी, पोलिसांकडनं सध्या आंदोलकांची धरपकड होतीये। जंतर मंतरवर जात होते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काही खासदार, पण पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरच त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली। आता त्यांची धरपकड सुरू असल्याचं समजतंय। आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली? नाही, आता कसं झालंय की या सरकारला ना हृदय नावाची चीजच नाहीये। म्हणजे हे जे राजकारणी आहेत तर कोणालाच काही भावना नाहीत। म्हणजे फक्त सत्ता आणि सत्तेतनं मिळणारी ताकद, आणि त्याचा आता त्यांना इतका माज झालाय की ते बघतच नाहीत की आपण कोणावर काय ऑर्डर्स देतो, कोणावर पोलीस काय ऍक्शन घेत आहेत। आताच्या घटकेला म्हणजे काल आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं, लहान लहान मुलांवर, कॉलेजच्या पोरींवर लाठ्या उचलताना त्यांचे हात चाललेच कसे काय, म्हणजे आणि त्याच्यावर एकही प्रतिक्रिया नाही, कोणाचीच नाही। कोणीही असं थांबवलं नाही की बाबा हे जे होतंय चुकीचं होतंय, तात्काळ थांबवा। आणि मला सगळ्यात शॉकिंग काय वाटतंय की अशी काय गरज होती 17 तारखेला दिल्लीचे कमिशनर ऑफ पोलीस बदलले गेले, अशी काय गरज होती? तर हे सगळं वरच्या आदेशाने होतंय। हे जे लाठीचार्ज म्हणा, या सगळ्या गोष्टी म्हणा, तर आता लोकांनी करायचं काय? आता भावना मांडायच्या कशा? उपोषण केलं, आंदोलन केलं, ऐकतच नाही सरकार। आज मला वाटतं सकाळी ती पूर्ण विरोधी पक्ष स्पीकरना भेटायला देखील गेले होते, पण जर ऐकूनच घ्यायचं नसेल तर त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन काय आहे? तर आज त्यांनी केलं, त्याच्यात मला काही खरं अशी करायची सरकारनेच पाळी आणायला नको होती, पण मार्गच उरले नाहीयेत, आता काही ठेवलेच नाहीयेत बाकी। म्हणून मला असं वाटतं त्यांनी केलं असेल ते बरोबर आहे असं मी कधीही म्हणणार नाही, पण मार्ग सरकारने बंद केलेत, दारं सरकारने बंद केली आहेत, चर्चा सरकारने थांबवल्यात, आंदोलनकर्त्यांनी नाही। आणि जर आपण म्हणतोय खरी लोकशाही आहे आणि खरंच जर लोकांच्या गोष्टी ऐकायच्या असतील सरकारला, तर त्यांनी अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी निदान चर्चा करायला कोणाला तरी पाठवायला हवं होतं। तसं करताना ते दिसत नाही आपल्याला। हो, पण अंजलीजी, काल ज्या पद्धतीनं आंदोलन चिघळलं, सीजेपीचं आणि सोनम वांगचुक यांचं जे संसद चलो संसद आंदोलन होतं ते चिघळल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं। आता विरोधक सुद्धा सक्रियपणे आणि आक्रमकपणे आंदोलनाला उतरल्याचं आणि या आंदोलनामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय। पुढच्या काळात हे आंदोलन आणखी व्यापक स्वरूप धारण करेल असं वाटतं? नाही, झालं पाहिजे, कारण खरंच देशात आपल्याला उत्तरदेही जर सरकार हवं असेल, अकाउंटेबिलिटी जी आहे ती डिटर्मिन झालीच पाहिजे, आणि ते करणारं सरकार हवंय, याच्यासाठीचा हा लढा आहे। आणि याच्यात अगदी भाजपच्या नेत्यांनी सुद्धा उतरावं, पक्ष आणि त्यांचा झेंडा बाजूला ठेवून जर ते आंदोलनात आले तर प्रत्येकाचं स्वागत आहे, आणि ते केलं पाहिजे, तरच देश कुठेतरी ठिकाणावर येईल असं मला वाटतं। अकाउंटेबिलिटीलाच हे सरकार घाबरतंय असं वाटतं का अंजलीजी तुम्हाला? कारण सातत्यानं याचबद्दल बोललं गेलं, अनेकांच्याही प्रतिक्रिया याच होत्या की उत्तरदायित्वाबद्दल सरकार का बोलत नाहीये? नाही, प्रॉब्लेम असा आहे की त्यांना असं वाटतं हे आमचं काय उखाडणार। आता काल तुम्हाला माहितीये अभिजितनी पहिल्या सकाळी 6 वाजताच ट्विट करून सांगितलं की आमच्या जंतर मंतरच्या जवळच एक ट्रक दगड भरून ठेवलेला आहे, त्यांनी तिथे एक गाडी आणून, तुटली फुटलेली गाडी आणून ठेवली। आता माझ्याकडे असंख्य व्हिडिओज आहेत ज्याच्यात पोलीस स्वतः दगड फेकतायत, पोलीस स्वतः गाड्या तोडतायत, आणि हे सगळं प्रोटेस्टर्सवर टाकायचं। मेन स्ट्रीम चॅनलनी याच बातम्या द्यायच्या की हे आंदोलनकाऱ्यांनी केलं आणि मग त्यांना फॉरेनचं फंडिंग आहे, अमुक आहे, तमुक आहे। हे जे दाखवण्याची जी पद्धत आहे ना, तीच इतकी डोक्यात जाते ना आता की असं वाटतं आता इनफ, बास करा आता हे सगळं। आणि ही देशातली लहान लहान मुलं आहेत आणि त्यांना फक्त देश बदलवायचा आहे, घडवायचा आहे। आणि धर्मेंद्र प्रधान RSSचे आहेत, त्यांचे बाबा RSS मध्ये होते, म्हणून त्यांना तुम्ही वाटेल ते करा, आम्ही काढणार नाही, ही जी त्यांची गुरमी आहे ना, त्यांचा माज आहे ना, तो उतरणं गरजेचं आहे। हो, पण एकीकडे अंजलीजी रस्त्यावर आंदोलन सुरू आहेत, पण तिकडे संसदेमध्ये मात्र कामकाज होत नाहीये। म्हणजे विरोधी पक्ष सरकारला जाब विचारण्याच्या मनस्थितीत आहेत, पण कामकाजच तिथलं चालू दिलं जात नाहीये किंवा गोंधळामुळे होत नाहीये, या सगळ्यामुळे। मग या सगळ्या गोष्टींचा शेवट दोन्ही बाजूंकडनं काहीतरी सामोपचारानं व्हायला हवा, मागण्या देखील मान्य व्हायला हव्यात असं आंदोलकांचं म्हणणं आहे। सरकार पण म्हणतंय की चर्चा करून आणि त्यावर मार्ग काढला जाऊ शकतो का, पण हे होत का नाहीये? मग काय, कुठे घोडं अडतंय असं वाटतं? सांगा ना तुम्ही की आता काल सकाळी आधी सरकारने बोलवलं, ती पोरं जाऊन भेटून आली, त्यांनी त्यांच्या मागण्या
पुन्हा एकदा जाऊन 4 वाजता सबमिट केल्या. आता अजूनपर्यंत ते जे.पी. नड्डांनी काही कळवलं का कोणाला की बाबा त्याच्यातनं मार्ग काय काढता येईल? हो. म्हणजे 22 दिवसांनी तुम्ही चर्चा करायला बोलवता, 2 तास थांबून 10 मिनिटं देता आणि त्यानंतर पुढे काहीच करत नाही, तर लोकांनी करायचं काय? आता आंदोलन थांबवता येत नाही, कारण लोक अख्ख्या देशभरात तिथे पोहोचलेली आहेत. अख्खं कोणी महाराष्ट्रातनं, कलकत्त्यातनं, बंगळुरूहून कितीतरी पोरं तिथे पोहोचली आहेत. तर त्यांना वाटतंय की आपण लढावं जोपर्यंत सरकारची ही जी मगरुरी आहे ती कुठे संपत नाही तोपर्यंत. आता तुम्ही मला सांगा की विरोधी पक्षांनी मांडलं, मला एक कळत नाहीये की या सरकारला एक स्टेटमेंट आज सकाळी द्यायला काय प्रॉब्लेम होता? त्यांनी पार्लमेंट सेशन चालू होण्याआधी जर सांगितलं असतं की बाबा आमच्या हातनं ही चूक झाली, असं व्हायला नको होतं, पोलिसांनी जी लाठीचार्ज केला ते करायला नको होता, जी डोकी फोडली ती फोडायला नको होती, असं त्यांनी. आणि हे जे झालं यापुढे घडणार नाही, यापुढे आम्ही आंदोलन जर झालं, उपोषण जर झालं तर दखल घेऊ, एवढं जरी म्हटलं असतं ना जनतेने माफ केलं असतं. पण त्यांची जी, जसं मी हे तिसऱ्यांदा म्हणतेय, मगरुरी आहे ती संपत नाहीये. ठीक आहे अंजलीजी, खूप खूप धन्यवाद. आपण इतकी सविस्तर प्रतिक्रिया दिली या सगळ्या संदर्भात, त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.